नमस्कार. तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय डब्यासाठी झटपट तयार होणारी अशी कोबीची भाजी. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि सकाळच्या धावपळीत पटकन बनून तयार होणारी अशी ही भाजी आहे. तर चला ही भाजी कशी बनवली आहे हे मी तुम्हाला आज इथं दाखवते. तर सगळ्यात अगोदर इथं मी कोबी बारीक पातळ उभा चिरून घेतलाय. त्याच्यानंतर 2 चमचे हरभऱ्याची डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर जर तुम्हाला ही भाजी सकाळी बनवायची तर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा डाळ भिजत घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 7-8 लसणाच्या पाकळ्या इथे मी बारीक चिरून घेतलेत. त्याचबरोबर पाव चमचा हळद, 7-8 कढीपत्त्याची पानं, 4-5 हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय. तर इथं मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली आणि कढईमध्ये 2 वरगळे तेल घालून घेतलं. तर तेल चांगलं व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यात आपण जो चिरून ठेवलेला लसूण होता तर तो सगळा लसूण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला एकदा मिक्स करून घ्यायचंय. तर लसूण थोडासा परतला गेला की त्याच्यात आता आपल्याला जिरं घालून घ्यायचंय. तर इथं मी कढईमध्ये आता जिरं घालून घेते. त्याचबरोबर आपल्याला मोहरी घालून घ्यायची म्हणजेच राई, आणि आपण जी कढीपत्त्याची पानं घेतली होती तर ती कढीपत्त्याची पानं पण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहेत. आणि आपण जी हिरवी मिरची बारीक चिरून ठेवली होती तर ती पण मी आता कढईमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं परतून घेते. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता. तर आता लसूण मिरची छान व्यवस्थित असं इथं परतली गेली आहे. यात आता आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. हळद घालून झाली की पुन्हा याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आता याच्यात आपण जो बारीक चिरून ठेवलेला कोबी होता तर तो सगळा कोबी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. तर कोबी लवकर शिजतो, कोबी म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. तर इथं या पद्धतीने सगळा कोबी मी कढईमध्ये घालून घेतलाय. आता आपण जी भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती तर ती पण आपल्याला लगेचच कढईमध्ये घालून घ्यायची आहे. तर पाणी काढून टाकायचं आणि फक्त आपल्याला हरभऱ्याची डाळ कढईमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपला जो कोबी आहे तर तो व्यवस्थित असा मिक्स झालाय. याच्यात आता आपल्याला मीठ घालून घ्यायचंय, कारण मिठाने कोबीला पाणी सुटतं आणि त्याच्यातच आपला हा जो कोबी आहे तर तो शिजला जातो. आपण याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाहीये. तर इथं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. कढईवर आता मी एक ताट ठेवलं आणि त्या ताटामध्ये मी पाणी घालून घेते. म्हणजे पाण्याची जी वाफ होती तर त्या वाफेने आपला कोबी छान शिजला जातो. तर एक 2 ते 3 मिनिटं झालीत. मध्ये मध्ये आपल्याला याला मिक्स करायचंय, नाहीतर कोबी खाली चिकटल. तर हे बघा इथं कोबी छान असा परतला गेलाय, पण पूर्णपणे कोबी शिजलेला नाहीये. तर आपण याला मिक्स करू आणि पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून अजून 3 ते 4 मिनिटं चांगलं वाफून घेऊ. तर मी इथं पुन्हा एकदा झाकण ठेवलं होतं. आता 3 ते 4 मिनिटं झालीत. तर हे बघा इथं किती छान असा आपला कोबी शिजला गेलाय. आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. कोबी पण छान शिजला गेलाय आणि हे बघा इथं डाळ पण व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं आपली डब्यासाठी झटपट तयार होणारी कोबीची भाजी बनवून तयार झाली आहे. जर तुम्ही ही भाजी डब्याला देताय तर आदल्या दिवशीच डाळ भिजत घालायची आणि कोबी पण चिरून फ्रीजमध्ये ठेवला की सकाळी अगदी 10-15 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.